तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शुभम तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार ई पीक पाहणीबद्दल संपूर्ण माहिती। यामध्ये आपण पीक पेरा कसा नोंदवायचा याबद्दल आपण संपूर्ण माहिती हे करणार आहे। सर्वप्रथम आपल्याला आपलं ई पीक पाहणी हे ॲप सुरू करायचं आहे। त्यानंतर खातेदाराचे नाव निवडायचे आहे। तर त्यासाठी जर आपण खातेदार नवीन असेल तर नाव नोंदणी करायची। पहिल्यांदा आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे, त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे, त्यानंतर आपल्याला गाव निवडायचे आहे। ते झाल्यानंतर समोर जायचे आहे। त्याच्यानंतर इथे जर आपल्याला गाव, गट क्रमांक किंवा जेही आपल्याला हे असेल ते टाकायचे। जसं की माझं आता मी नाव टाकणार आहे। तर इथे बघू शकता मित्रांनो की इथे मराठीमध्ये जर आपण इंग्लिशमध्ये क्लिक केलं तर इंग्लिशमध्ये हे येत नाही आहे। तर आपल्याला इथे नाव नाही तर मग आता कुठेतरी कॉपी करून असलेले नाव इथे पेस्ट करायचे। तर इथे आपल्याला सर्वप्रथम आपले पहिले नाव हे करायचे, नंतर शोधावर क्लिक करायचे, मग खातेदार। तर इथे आलेला आहे शुभम विनोद तातो, माझं नाव आलेलं आहे। नंतर समोर जायचं आहे, त्याच्यानंतर समोर जायचं आहे, त्यानंतर असे येईल सर्व क्रमांक यशस्वी नोंद झालेली म्हणून। तर समोर जायचे, आता इथे करायचं आहे, क्लिक करायचं आहे। नंतर समोर गेल्यानंतर तुम्हाला असे इथे एक पीक पाहणी नोंदवा, इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाते क्रमांकावरती क्लिक करायचं आहे, नंतर गट क्रमांकावरती क्लिक करायचं आहे। नंतर तुमचं पूर्ण जमीन एकूण क्षेत्र दाखवेल, पोट खराब दाखवेल। मग हंगाम निवडायचा आहे, खरीप हंगाम। त्यानंतर पिकाचे वर्ग, निवड एक पीक, त्यानंतर झाडाचे नाव, कापूस, त्यानंतर संपूर्ण क्षेत्र, कारण माझा कापूस आहे म्हणून संपूर्ण क्षेत्र करत आहे। इथे जर माझी तूर असती तर मी तूर सोयाबीन जर असतं तर मी एक बहुपीक निवडलं असतं। इथे मी मिश्र पिके बहुपीक हे ऑप्शन निवडलं असतं। तुमची जर कपाशी किंवा पराठी असेल तर तुम्ही पीकमध्ये निवडल्यानंतर झाडाचे नाव किंवा पिकाचे नावमध्ये इथे कापूस निवडा आणि संपूर्ण क्षेत्र भरावयाचे क्लिक करा। त्यानंतर तुम्ही जर ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा मग पट पाणी देत असेल तर प्रवाह सिंचन याच्यावर क्लिक करायचं आहे। जलसाधनाचे स्रोत, तुमची जर विहीर असेल तर विहीर, तलाव, बांधवा हे काही आहेत याच्यामध्ये, तर याच्यामध्ये माझं आहे कालवा उपसा सिंचन म्हणजे धरण। त्यानंतर पेरणीची दिनांक आपल्याला निवडायची आहे, तर जूनची 15 सर्वांची आहे म्हणून जूनची 15 निवडायची आहे, किंवा जेही तुम्ही ज्या तारखेला तुम्ही तुमची पेरणी करली असेल ती तारीख निवडायची आहे। त्यानंतर तुमचा हा नंबर दाखवला येईल 11 इथे। तर मी आता घरून हा व्हिडिओ बनवण्यासाठी हे करत आहे, तर त्यामुळे माझं खूप दूर दाखवत आहे। तर इथे आल्यानंतर तुम्ही पुढे जावर क्लिक करायचं आहे। तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला फोटोचा ऑप्शन येईल, तर तुम्हाला 2 फोटो काढायचे आहे आणि 2 फोटो काढल्यानंतर सबमिट करायचं आहे, तर तुमचं पूर्ण सबमिट होऊन जाईल। कारण आता मी दूर असल्यामुळे हे दूर दाखवत आहे। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।